आंबा आणि त्याचा आमरस म्हणलं की तोंडाला लगेचच पाणी सुटतं। चपाती सोबत पुरी सोबत आमरस आपण आवडीने खात असतो, परंतु सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाला हाच आमरस खाणे आता जीवघेणं ठरलं आहे। या तरुणाने दुपारी मटण खाल्लं आणि संध्याकाळी घरी येऊन 2 वाटी आमरस पिला आणि सकाळपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सर्वच लोकांना आंब्याच्या रसासोबत हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नका असं सांगितलं आहे। जर तुम्ही आमरसासोबत हे 5 पदार्थ खाल्ले तर तुमच्या पोटामध्ये एक विशिष्ट प्रकारचं विष तयार होतं। हे 5 पदार्थ असे आहेत की जे उन्हाळ्यातच मित्रांनो खाल्ले जातात। जसं आंब्याचा रस चपाती किंवा पुरीसोबत आपण आवडीने खातो, तशाच प्रकारे 5 पदार्थ सुद्धा आपण आवडीने उन्हाळ्यात खात असतो। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्टपणे सर्वांना सांगितलं आहे की आमरस खाल्ल्यानंतर किंवा आमरस खाण्याच्या अर्धा तास आधी किंवा आमरस खाल्ल्यानंतर दिवसभरामध्ये हे 5 पदार्थ अजिबात खायचे नाहीत, अन्यथा तुमच्या पोटामध्ये लगेचच गॅस तयार होतो। त्यानंतर दुसऱ्या स्टेपला पोटात दुखू लागतं आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला तात्काळ दवाखान्यामध्ये हलवावं लागू शकतं। जर तुम्हाला वाटलं फक्त पोटातच दुखत आहे, त्याला काय होतंय म्हणून जर आपण अंगावर काढलं आणि तसंच बसलं तर कदाचित मृत्यू देखील होऊ शकतो। सोलापूरमध्ये अशाच एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्याने लोक आता आंब्याचा रस खायला भिवू लागले आहेत। मग आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोणते 5 पदार्थ आंब्याचा रस खाल्ल्यानंतर खायचं नाही किंवा आंब्याचा रस खाण्याच्या आधी सुद्धा खायचे नाही, कोणते 5 पदार्थ सांगितलेत या ठिकाणी आता नक्की तुम्ही बघायचं आहे। आंब्याच्या रसासोबत हे 5 पदार्थ खाऊ नका। डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही जर आमरसासोबत हे 5 पदार्थ खाल्ले किंवा आमरस खाण्याच्या आधी हे 5 पदार्थ खाल्ले तर त्याची लक्षणे इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतील की त्यामध्ये उलट्या येणं, पोटामध्ये अपचन होणं, पोटात गॅसचा गोळा होणं, अगदी पोटामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होणं आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला तात्काळ दवाखान्यात देखील न्यावं लागू शकतं। यामध्ये आता काही जणांना पोटाचा प्रचंड त्रास सहन होत नाही, त्यामुळे मृत्यूला देखील सामोरे जावे लागल्याचं आता समोर आलं आहे। 2 दिवसांच्या पाठीमागची ताजी अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील आहे। यामुळेच एका तरुणाचा मृत्यू झाला। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आंब्याच्या रसासोबतच्या ज्या विरुद्ध आहाराच्या गोष्टी आहेत, म्हणजे आंब्याच्या दुश्मन असलेल्या गोष्टी आहेत, ज्या पोटामध्ये गेल्यानंतर पोटात मोठा स्फोट घडून आणू शकतात, अशा गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणते 5 पदार्थ तुम्हाला आमरसासोबत खायचे नाहीत आता सांगतो बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 5 गोष्टी आहेत ज्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, तुम्हाला आमरसासोबत खायचे नाहीत, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणताही या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही। म्हणून हे 5 पदार्थ आमरसासोबत खायचे नाहीत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहायचा मित्रांनो। उन्हाळा आता सुरू झालाय आणि सगळेजण मनसोक्त आंब्याच्या रसाचा आनंद घेत आहेत। आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्याच्या फायद्यामुळे फळांचा राजा देखील म्हटलं जातं। आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम सारखे सर्व औषध पोषक घटक असतात। आमरस खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत। त्यामुळे तुमची त्वचा छान दिसते, पचनक्रिया, तुमचं आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते। अगदी मधुमेह किंवा शुगर असलेल्या रुग्णांसाठी देखील आंबा हा योग्य प्रमाणात खाणं अगदी मित्रांनो चांगला पर्याय आहे। वजन कमी करण्यास मदत होते। हा फायदेशीर आंब्याचा रस मित्रांनो काही वेळा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो। चवीने मधुर असलेल्या आंब्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण अनेक जण आंबा खाण्याची त्यांची वेगळी पद्धत असते। काही जण आंब्याचा रस करून खातात तर काही जण असाच आंबा खात असतात। परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे। आंब्याच्या विरुद्ध आहारातील अशा 5 गोष्टी आहेत, असे 5 पदार्थ आहेत की ज्याचे सेवन तुम्हाला आता करायचं नाही। ज्याच्या विरुद्ध असणाऱ्या त्या 5 गोष्टी आहेत त्या देखील मित्रांनो आता उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात खाल्ल्या जातात किंवा या काही गोष्टी आहेत तर यामध्ये पिल्या देखील जातात। त्यामुळे दोन्हींचा संयोग पोटामध्ये होण्याची शक्यता अगदी मित्रांनो 99% आहे। म्हणजेच या 5 पदार्थापैकी एक जर पदार्थ तुम्ही आंब्याच्या रसा पिल्यानंतर म्हणजे आंब्याचा आमरस त्या ठिकाणी पिल्यानंतर खाल्ल्यानंतर
तुम्ही पोटामध्ये जर आमरस आणि हे पदार्थ या ठिकाणी मिक्स होतो बघा, त्यामुळे तुमच्या पोटामध्ये मिक्स झाल्यामुळे विष तयार होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आंबा उन्हाळ्यातच खाल्ला जातो आणि याच्या विरुद्ध आता 5 गोष्टी सांगणार आहे, त्या सुद्धा आता उन्हाळ्यातच खाल्ल्या जातात। स्वभाव असणाऱ्या म्हणजे याच्या आंब्याच्या विरोधात पूर्णपणे याचा स्वभाव आहे असल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील उन्हाळ्यातच जास्त खाल्ल्या जातात। त्यामुळे खात असताना विशेष काळजी घ्यायची आहे, नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमला या ठिकाणी सामोरे जावं लागू शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो 5 गोष्टी आहेत, तर त्या 5 गोष्टी तुम्हाला अजिबात आमरसासोबत खायच्या नाहीत किंवा आमरसासोबत त्यानंतर आमरस खाल्ल्यानंतर सुद्धा खायचे नाहीत। तर त्या 5 गोष्टी बघा आता कोणत्या आहेत। तर मित्रांनो 5 गोष्टी तुम्हाला आता याची एक लिस्ट आहे, तर या ठिकाणी 5 गोष्टींची लिस्ट तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये सविस्तर सांगणार आहे की कोणकोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आमरसासोबत खायच्या नाहीत, टाळायच्या आहेत। आंब्याचा रस खाण्याच्या आधी सुद्धा खायचं नाही, आंब्याबरोबर सुद्धा खायचं नाही आणि आंब्याचा रस खाल्ल्यानंतर सुद्धा खायचं नाही। कारण मित्रांनो कुठल्याही स्थितीत आंब्याच्या रसासोबत या गोष्टी खाण्यात आल्या, संपर्कात आता आंब्याच्या रसासोबत आल्या तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते ह्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या गोष्टी असल्यामुळे पोटात ॲसिडिटी, गॅस प्रचंड मोठा गॅसचा गोळा याच्यामध्ये बनू शकतो असं डॉक्टरांचं आता स्पष्टपणे म्हणणं आहे। तर बघा आता सगळ्यात आधी आपण या ठिकाणी पाहूया की पहिली गोष्ट की जिच्यामध्ये बऱ्याच वेळा चुकी होते मित्रांनो। आता बघा मित्रांनो यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक नवीन संशोधन काढलं आहे की यामध्ये 5 असे वेगवेगळे पदार्थ आहेत, नवीन पदार्थ आहेत। यामध्ये पहिले 3 पदार्थ जे तुम्हाला सांगणार आहे कदाचित ते जुने असतील, तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो माहीत देखील असतील, परंतु शेवटचे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा आंब्याच्या रसासोबत जे पदार्थ आहेत ते तुम्हाला खायचे नाहीत, ते पूर्णपणे नवीन आहेत। त्यामुळे शेवटचे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी सांगत आहे। तुम्हाला आता 5 पदार्थ या ठिकाणी सांगत आहे, काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन हे बघायचं आहे, हे पदार्थ ऐकायचं आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, आमरस खात असताना अजिबात खायचं नाही। तर बघा बऱ्याच वेळा लोक हे खातात म्हणजे आंब्याच्या रसासोबत दही अजिबात मित्रांनो सेवन करायचं नाही। तुम्ही आता बघितलंच असेल की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमरसाचा रस खाल्ला जातो, दही सुद्धा उन्हामध्ये खाल्लं जातं। होतं काय की आंब्याचा रस आणि दह्याचं पोटात मिश्रण होतं, म्हणजेच विष घातल्यासारखं होतं। म्हणजे आंब्याचा रस आणि तुम्हाला दही दोन्ही एकत्र पोटात घातल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी आता विष घातल्यासारखं होत असतं। मग भलेही तुम्ही आता दही आधी खात असाल त्यानंतर आमरस खाल्ला असेल किंवा जेवणात आमरसासोबत तुम्ही दही खाल्लं किंवा आमरस खाल्ल्यानंतर जरी दही त्या ठिकाणी खाल्लं तरी सुद्धा प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते। बघा काय होतं की शरीरामध्ये पोटामध्ये तुमच्या शरीरातील पोटामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्या ठिकाणी आता आंब्याचा रस आणि दही खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं। आता तुम्ही म्हणाल की मित्रांनो आम्ही कुठे दही आणि आमरस एकत्र करून खायला लागलो आहोत, परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे की काही लोक असे आहेत की जेवणामध्ये ते 1 वाटी दही, 1 वाटी आमरस, 2 चपात्या असा आहार घेतात, तर त्यांनी आहार हा चुकून पण घेऊ नये असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय। तर बघा मित्रांनो आता तुम्हाला पदार्थ बघा, आता हे पदार्थ तुम्ही कदाचित ऐकले असणार, परंतु 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ पूर्णपणे नवीन आहे, जे तुम्ही अजिबात खायचं नाही। तर बघा पुढचा पदार्थ, तर मित्रांनो या ठिकाणी 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ नवीन संशोधन झालंय, तुम्हाला लक्षात ठेवा ते अजिबात खायचं नाही। मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की पहिला पदार्थ तर सांगितला दही, पण मित्रांनो दही खाल्ल्याने नेमकं काय होत असतं, तर बघा दह्याबरोबर जर आंब्याचं मिश्रण झालं तर पोटामध्ये एक विशिष्ट प्रकारचं विरुद्ध आहार तयार होतो, ज्यामुळे पोटामध्ये गॅसचा गोळा बनतो आणि ज्यामुळे मोठ्या अडचणींचा तुम्हाला सामना या ठिकाणी करावा लागू शकतो। आणि बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला इतक्या वेदना होतात की तुम्हाला त्याच्या हालतमध्ये हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन जावं लागू शकतं। आता बऱ्याच लग्नामध्ये तुम्ही बऱ्याच लग्नामध्ये पाहिलं असेल की आपण पाहत असतो की आंब्याचा रस जेवणामध्ये ठेवलेला असतो, त्यानंतर आता लग्नामध्ये विशेष प्रकारचा मट्टा म्हणजे एक प्रकारचं दह्याचा हा प्रकार आहे, तर तो सुद्धा आपल्याला खायचा नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा पदार्थ हा देखील उन्हामध्ये मित्रांनो खाल्ला जातो की जी एकत्र जर झालं तुमच्या पोटामध्ये तर खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात, तो म्हणजे लिंबू आणि संत्र्यासारखे या ठिकाणी आंबट फळे तुम्हाला
अजिबात या ठिकाणी खायचं नाही। तर बघा आंबा खात असताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही लिंबू किंवा संत्र्यासारखे जे आंबट वर्गीय फळ असते जर खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये पीएचचा बॅलन्स बिघडतो, शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ॲसिडिटी या ठिकाणी वाढते, ॲसिडिटी वाढते आणि तुमच्या शरीराचा पीएच जर बिघडला तर तुम्हाला खूप मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागू शकतो आणि जो कदाचित महिनाभर देखील असू शकतो। बघा आता तुम्हाला महिन्याभराची ट्रीटमेंट देखील तुम्हाला घ्यावी लागू शकते। आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की आमरस आपण पाहुण्यांकडे जातो किंवा कुठेतरी आपल्या घरामध्ये असू द्या, आपल्याकडे लिंबू पाणी पिण्याची प्रत्येकाला सवय असते। लिंबू पाणी म्हणजे लिंबू सरबत आपण पित असतो। बघा आता पाहुण्याकडे गेलं का नाही आपण आता त्या ठिकाणी आपण आंबा खातो किंवा त्या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी लिंबू सरबत पित असतो आणि लगेच 10-15 मिनिटांनी लगेच आंबा खायला घेतो, आमरस वगैरे खायला घेतो। जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याकडे लिंबू बघा म्हणजे लिंबू सरबत किंवा लिंबूच्या ऐवजी इतर रसना वगैरे हे पदार्थ घ्यायची प्रत्येकालाच या ठिकाणी सवय असते। तर यामध्ये देखील सायट्रिक ॲसिड असतं, पण आपल्याकडे मित्रांनो सवय असते की जेवण झालं की रसना प्यायचा। जर हे देखील मित्रांनो टाळणं तुम्ही आता गरजेचं आहे। आंबा खाल्ल्यानंतर रसना प्यायचं नाही, लिंबू सरबत अजिबात प्यायचं नाही, कारण की याने देखील मोठ्या प्रमाणात पोटामध्ये ॲसिडिटी वाढू शकते। पुढचा पदार्थ जो आहे तर तो मित्रांनो आंबा खाण्याच्या नंतर किंवा आंबा खाण्याच्या आधी तुम्ही घ्यायचं नाही, तो म्हणजे बघा मसालेदार पदार्थ खाणं तुम्ही टाळलं पाहिजे, ज्यामुळे तुमच्या पोटामध्ये जबरदस्त जळजळ व्हायला सुरुवात होते, अपचनसारखे तुम्हाला व्हायला होतं। म्हणजे काय होतं अपचनसारखं तुम्हाला आजार व्हायला सुरुवात होतं, तुमची ॲसिडिटी देखील प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढू शकते। तर मित्रांनो शेवटचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा पदार्थ या ठिकाणी सांगत आहे, आता लक्ष देऊन बघा। तर मित्रांनो आता काय होतं की बऱ्याच वेळा आपण उन्हामध्ये आंब्याच्या रसाबरोबर काहीतरी तिखट पदार्थ खात असतो, स्पायसी त्या ठिकाणी तिखट पदार्थ त्या ठिकाणी मित्रांनो खात असतो। तर आपण अगदी कटाक्षाने पाळलं पाहिजे, मसालेदार पदार्थापासून जेवणापासून आपण नक्कीच उन्हामध्ये वाचलं पाहिजे। म्हणजे उन्हाळ्यामध्ये मसालेदार पदार्थ आणि आंब्याच्या रसाचं अजिबात सेवन केलं नाही पाहिजे। आता त्यानंतरच एक अशी भाजी आहे की जी आपण बऱ्याच वेळा खातो, आपण आंब्याचं बघा आणि तिचं फारच विरुद्ध असं रिलेशन आहे मित्रांनो। त्यानंतर बघा आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत, आता एक तुम्हाला पुढची पदार्थ आहे तो भाजी सांगणार आहे, ती भाजी अजिबात तुम्हाला आता या ठिकाणी आमरसासोबत किंवा आमरस खाल्ल्यानंतर खायचं नाही बघा। आणि त्या भाजीनंतर एक अशी गोष्ट पाहणार आहोत की आपण कायमच ती चूक करत असतो, तर बघा प्रॉब्लेम त्यामुळे होत असतो, आपल्या ते लक्षात देखील येत नाही। पण त्याआधी भाजी पाहूयात, म्हणजे मित्रांनो कारलं बघा हे आंब्याच्या अगदी विरुद्ध आहे। आंबा खाण्याच्या आधी हे कारलं या ठिकाणी मित्रांनो खाल्ल्यानंतर किंवा आंबा खात असताना तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारल्याचं कुठल्याही प्रकारचं सेवन करू नये, ज्यामुळे पोटामध्ये तीव्र वेदना लगेचच व्हायला सुरुवात होते। तीव्र वेदना या ठिकाणी तुमच्या पोटामध्ये समस्या मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते, कारण की आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे याने तुम्हाला उलट्या अतिसार होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे कारला आणि आंब्याचा संपर्क कधीच होऊ देऊ नका। त्यानंतर उन्हामध्ये एक आपल्याला सवय असते की कोल्ड्रिंक्स आपण पितो, कोल्ड्रिंक्स देखील आंबा खाण्याच्या अगदी विरुद्ध आहे। आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंकचे सेवन अजिबात मित्रांनो करू नये, ज्याने तुमचं पचनतंत्र बिघडू शकतं, ज्यामुळे सर्दी पडशासारखे देखील आजार तुम्हाला होऊ शकतात आणि ॲसिडिटी वाढू शकते, पीएच लेवल तुमचा खराब होऊ शकतो। आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे बघा पाणी। तुम्ही म्हणाल की पाण्याचा याचा काय संबंध, बघा पाणी अशी गोष्ट आहे की कोणतीही फळ खाल्ल्यानंतर आपण लगेचच त्या ठिकाणी पाणी हे पिले नाही पाहिजे किंवा फळ खात असताना बरोबर त्याच्याबरोबर सुद्धा पाणी पिलं नाही पाहिजे। यामुळे तुमच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात अपचन होतं, पोटाच्या वेदना होतात, अन्न नीट पचत नाही। त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही कधीही पाणी त्या ठिकाणी मित्रांनो पिऊ नये, थोडासा गॅप घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पाणी प्यावं। अतिरिक्त बघा त्या ठिकाणी मांस जर तुम्ही खात असाल तर आंब्याच्या रसासोबत मांस खाऊ नये असं सांगितलंय, कारण याचं मिक्सिंग पोटामध्ये झाल्यानंतर आपल्या शरीरावरती मोठा गंभीर परिणाम झाल्याचं आजकाल पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जे तुम्हाला पदार्थ सांगितले ते पदार्थ तुम्ही आंब्याच्या रसासोबत अजिबात खाऊ नये असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे हे नियम नक्की पाळा व तुमचं शरीर एकदम तंदुरुस्त ठेवा। मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।